नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. चला प्रश्न वाचा. परमित आणि चारू 200 मीटर दूर असलेल्या दोन ठिकाणाहून एकमेकाकडे चालायला सुरुवात केली. आता बघा, समजा हे दोन ठिकाण आहेत. याला म्हणून ए, याला म्हणूया बी. इथे समजा परमित आणि इथे समजा चारू, या दोघी एकमेकांकडे चालायला सुरुवात केली. आता बघा, 60 मीटर चालल्यानंतर चारू डावीकडे वळते. 60 मीटर चालल्यानंतर चारू डावीकडे वळते. बघा, आता चारू आहे समजा, ही 60 मीटर चालते, नंतर डावीकडे वळते. म्हणजे समजा ही उजवी बाजू झाली, ही डावी बाजू झाली, डावीकडे वळते आणि 20 मीटर जाते. म्हणजे 20 मीटर ती गेली. मग उजवीकडे वळते आणि 40 मीटर जाते. आता उजवीकडे वळायचे, उजवी बाजू कोणती झाली? मग ही झाली 40 आणि मग ती पुन्हा उजवीकडे वळते. म्हणजे बघा, उजवी बाजू परत ही 20 बाजू वळते आणि तिने चालायला सुरुवात केली. त्या मार्गावर परत येते, म्हणजे त्याच मार्गावर परत आली. जर परमित आणि चारू एकाच गतीने चालत असतील तर त्या दोघींमधील अंतर काढा. बघा, आता दोघींमधील अंतर तर मला माहित आहे किती आहे. ए आणि हे बी बाजू मधलं अंतर आहे 200 मीटर. मग टोटल 200 मीटर आहे. आता टोटल चारू किती चालली ते आपण मोजूया. पहिल्यांदा किती चालली? हे 60, परत हे 20 आणि परत हे 20. बघा, हे 60, हे 20, हे 40 आणि हे 20. 60, 20, 40 आणि 20 किती झाले? हे 6 आणि 2 8, 4 12 आणि 2 14, 140 मीटर चालली. म्हणजे जर चारू आणि परमित या सुद्धा एका समान गतीने चालत असतील तर परमित सुद्धा किती चालली? 140 मीटर चालली. मग समजा हे 200 मीटर आहे, मग यातले परमित इथपर्यंत आली 140. पण चारू किती अंतर चालले? बघा, हे जर 40 असेल तर हे नक्की 40 असेल. म्हणजे ही त्याच मार्गावर 60 आणि हे 40, म्हणजे टोटल 100. हे 100 मीटर अंतर ती चालली आणि चारू इथं आली, परमित इथं आली आणि ही जी परमित आहे ती किती चालली? 140 मीटर. मग ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, त्या दोघांमधील अंतर काय आहे तर आपण काढू शकतो. 140 मधून 100 वजा करा, किती येते आपलं उत्तर? 40 मीटर. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे, 40 मीटर. बरोबर. बघा ना, हे 100 चालली, हा 100 इकडे चालले, हे 140 इकडे चालले परमित आणि चारू इकडे चालले. तर दोघांमधलं अंतर किती असणार? इथं जर 100 पकडलं समजा मध्यभागी, तर 140 क्रॉस केले म्हणजे 40 एक्स्ट्रा, म्हणून आपलं उत्तर आहे 40. दोघांमधील अंतर आहे 40. समजतंय? सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया. खालील दिलेल्या क्रमानुसार पुढील आकृती कोणती असेल? पुढे आकृती, हा सोपा प्रश्न आहे बघा. अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ, पण हा जो डॉटेड लाईन आहे याच्यात मी म्हणू शकतो का याच्यात 90 अंशाचा कोन होतो? तसंच हा त्रिकोण आहे, ही जी लाईन आहे डॉटेड, त्याच्यात आणि इथे सुद्धा एक डॉटेड लाईन आहे, त्याच्यात सुद्धा किती अंशाचा कोन झाला पाहिजे? 90. मग चला, हे टोक आणि हे टोक इकडे असायला पाहिजे. बघा ना, विरुद्ध दिशेला आहे ना, म्हणजे तसंच टोक इकडे असायला पाहिजे. याच्यामध्ये कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आहे. म्हणजे या दोघांमध्ये 90, तसेच या दोघांमध्ये 90. बघा, इकडे नीट काढतो मी. या दोघांमध्ये 90, तसंच या दोघांमध्ये 90 आणि ही बाजू आहे तशी. बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न आहे 400, 441, 484, तर पुढील संख्या किती? जर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर हा आहे 20 चा वर्ग, हा आहे 21 चा वर्ग आणि हा आहे 22 चा वर्ग. मग त्याच्या पुढची संख्या किती? 23 चा वर्ग. मग 23 चा वर्ग किती आहे? तुम्हाला पाठ पाहिजे 529, त्याचं उत्तर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी 529. मित्रांनो, काही बेसिक गोष्टी आपल्याला पाठच कराव्या लागतील, जसे की पाढे, गुणाकार सोपा जाण्यासाठी, तसेच भागाकार करण्यासाठी, वर्ग 1 ते 30, घन
1 ते 10 असतील तरी सफिशियंट आहे आपल्याला. पण या ज्या बेसिक गोष्टी आहेत या तुम्हाला पाठ पाहिजेत मित्रांनो. प्रश्न वाचूया. एक कार अ ठिकाणाहून ब ठिकाणाकडे चालली आहे. म्हणजे बघा मला पहिल्यांदा लिहावं लागेल की अ, ही लाईन समजूया आपण, हा मार्ग आहे त्याचा. ही ए ठिकाण आहे, हे ब ठिकाण आहे. एक कार, ही कार चालली दुचाकीपेक्षा 50% वेगाने निघाली. आता दुचाकीचा वेग किती आहे समजू. दुचाकीचा वेग, दुचाकीचा वेग आम्ही एक्स पकडतो. हं? एक्स किलोमीटर म्हणजे ताशी, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर. मग जर दुचाकीचा वेग हा एक्स किलोमीटर प्रति तास असेल तर कारचा वेग किती असेल? 50% पेक्षा जास्त, म्हणजे नक्कीच 150% असेल याच्या एक्सच्या. पटतंय? म्हणजे ह्याचा वेग आला 150/100 एक्स. आता दुचाकी कारपासून 120 किलोमीटर अंतरावर, समजा इथलं अंतर जे आहे ते 120 किलोमीटर आहे आणि इथं दुचाकी आहे, म्हणजे इथं मी बाईक लिहितो. याचा वेग तुम्हाला आत्ताच सांगितला की आपण काय पकडला, एक्स किलोमीटर पर आवर. आणि बाईकचा वेग एक्स किलोमीटर पर आवर, कारचा वेग 150/100 एक्स, तेच किलोमीटर पर आवर. बी ठिकाणाकडे चालली आहे, म्हणजे सेम ए पासून बी कडे चालली आहे, बाईक सुद्धा ए पासून बी कडे चालली आहे. दोन्ही वाहनं एकाच वेळेस ब ठिकाणी पोहोचत असतील, म्हणजे जो टाइम फॅक्टर आहे, वेळ, हा दोन्हीचा म्हणजे कारचा आणि बाईकचा हा समान आहे. म्हणजे मी असं सुद्धा म्हणू शकतो की टी इज इक्वल कॉन्स्टंट. तर अ आणि ब मधील अंतर किती? तर काय विचारले? अ आणि ब मधील अंतर किती? आता बघा, जर हे अ ठिकाण आहे आणि हे ब ठिकाण आहे आणि हे बाईकचं इथं मी पकडतो. मग अ आणि बी त्या दोघांमधील डिस्टन्स समजा मी काय घेतो? डी घेतो. मला हे डिस्टन्स माहित आहे कार आणि बाईक मधील 120 किलोमीटर. तर मी हे जे उरलेलं अंतर आहे ते मी डी मायनस 120 घेऊ शकतो का? नक्कीच घेऊ शकतो. आता या दोन फॅक्टरमध्ये टी हा कॉन्स्टंट म्हणजे वेळ दोघांना समान आहे. मग मला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला? वेग बरोबर अंतर भागिले काळ. म्हणजे मी असं लिहू शकतो v बरोबर d बाय टी. टी जर मी इकडे नेलं तर काय येते बघा, टी इज इक्वल टू डी बाय व्ही. म्हणजे टी जर समान असेल तर मी असं म्हणू शकतो का d1 बाय v1 आणि d2 बाय v2. मग d1 मला माहिती आहे का? d1 माहिती आहे? सांगा डी काय, d1 काय आहे आणि d2 काय आणि v1 काय आणि v2 काय. समजा d1, आता मी कारच्या बाबतीत जर हिशोब करायचा म्हणला, म्हणजे D1 आणि V1 कारच्या बाबतीत काय आहे, तर D भागिले V1 काय असेल, तर 150/100 एक्स. आता कारण की वेळ समान आहे, टाइम समान आहे, म्हणून मी इथं कारचं घेतो आणि इथं बाईकचं घेतो. आता बाईकचं बी पासूनचं अंतर किती आहे? D बाय 120 आणि त्याचा वेग किती आहे? आपण काय गृहीत धरला होता? एक्स. चला सोडूया. एक्स एक्स कॅन्सल करूया अगोदर. 150 म्हणजे 25 सख्खा 150, 25 चौक 100, बे त्रिक 6, बे दुनी 4. मग डी बरोबर काय येते? हे 302 जे खालचं आहे ते इकडे आलं, डी बाय 120 आलं. पटतंय का बघा? हे 302 जे आहे इकडे नेलं मी. मग 2 आहे ते इकडेच ठेवा. 2D झालं. 3 ने आतमध्ये गुणा. 3D वजा 120 गुणिले 3, 12 त्रिक 36. हे 336 इक्वेशन सॉल्व्ह. डी बरोबर काय आलं मित्रांनो? 360 किलोमीटर हे अंतर असणार आहे. म्हणजे हे डी आपल्याला कळालं किती आहे? 360 किलोमीटर. प्रश्न सोपा असतो. मी एवढा स्लो का घेतोय, कारण की आपल्याला याचं अनालिसिस आणि कार्डशीट एवढं व्यवस्थितरित्या समजलं पाहिजे की एका एका सेंटेन्सचं आपल्याला रूपांतर गणितीय क्रियेमध्ये करायचं आहे. तर फॉर्म्युला माहित आहे, पूर्ण गणित ते चित्र स्वरूपात मांडून झाले. मला व्यवस्थित कळाले की नेमकं मला काय काढायचंय, माझा कन्सेप्ट क्लिअर आहे, तेव्हा मी याचं उत्तर आणू शकतो. सध्या तुम्हाला माहित आहे आपला हा जो प्रोसेस आणि ही जी सिरीज चालू आहे ही फक्त ॲक्युरसीवर भर देणारी आहे. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घेऊया, मग आपण किती फास्ट सोडवायचं याच्यावर प्रॅक्टिस करूया. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया.
15च्या पटीत हा बघा, हा खूप कॉमन सेन्सचा प्रश्न आणि लॉजिकचा प्रश्न सांगितलाय. 15च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 45 संख्यांची सरासरी काढा. आता पहिल्यांदा एक कन्सेप्ट लक्षात घ्या. 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 एन पर्यंत. मला जर तुम्ही या सगळ्यांची बेरीज काढा म्हणला तर माझ्याकडे काय फॉर्म्युला एन कंसात एन अधिक 1 भागिले 2. म्हणजे समजा मला 1 ते 10 पर्यंतची बेरीज करायची. 1 ते 10 येणाऱ्या संख्येची मला बेरीज करायची. मग शेवटचा जो अंक आहे त्याला मी काय गृहीत धरतो एन. आणि मग काय करणार मी एन म्हणजे 10 फॉर्म्युलामध्ये ठेवूया. एन प्लस 1 म्हणजे 10 अधिक 1 भागिले 2 बे क बे बे पंचे 10 5 गुणिले 11 55. म्हणजे 1 ते 10 संख्यांची बेरीज काय झाली 55. हा कन्सेप्ट समजतोय का बघा अगोदर. बरं ठीक आहे, आता समजलं. आता 15च्या पटीत येणाऱ्या संख्या 15च्या पटीत म्हणजे 15 1 15 म्हणजे 15 गुणिले 1 मी लिहू शकते. 15 दोन्ही 30 म्हणजे 15 गुणिले 2 लिहू शकते. 15 गुणिले 3 असं करत करत 15 गुणिले 45 म्हणजे 15च्या पटीतील 45 संख्यांची सरासरी काढायची. मग ह्याचं सगळं सारांश मी असं लिहू शकतो का, यातून सगळ्यांमधून मी 15 कॉमन काढतो आणि परत 1 हे जे उरलेलं 1 2 3 आणि या सगळ्यांची बेरीज करायची ना मला. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश 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 कुठपर्यंत 45 पर्यंत. मग आता हा 45 पर्यंतची बेरीज मी कोणत्या फॉर्म्युल्यात बसवणार, या फॉर्म्युल्यात बसवणार. तर चला मग एन काय झालं माझा 45. मग 45 म्हणजे एन अधिक 1 म्हणजे 45 अधिक 1 भागिले 2 बरोबर. मग 45 गुणिले 45 अधिक 1 झालं 46 भागिले 2 बेनी भाग देऊ हे 23 आलं. 23 गुणिले 45 हे मी आहे तसंच ठेवणार का ते तुम्हाला पुढे सांगतो. मग ह्याचं उत्तर किती आलं 15 गुणिले 23 गुणिले 45. ही झाली त्याची बेरीज झाली पूर्ण संख्यांची. पण मला बेरीज काढायला लावली का नाही, मला काढायला लावली सरासरी. मग सरासरीचा फॉर्म्युला काय असतो बेरीज भागिले नंबर ऑफ कितीची सरासरी आहे, किती संख्येची सरासरी आहे ते म्हणजे हा फॉर्म्युला आपला सरासरीचा आला. आता बेरीज तर कळाली मला, ही बेरीज यायची आणि एन म्हणजे किती संख्या आहेत तर त्यांनी मला 45 संख्यांची सरासरी काढा म्हणले. मग मी इथं एन आला माझा 45. मग मी काय करणार 15 गुणिले 23 गुणिले 45 भागिले नंबर ऑफ संख्या 45. 45 आणि 45 हे कॅन्सल झालं म्हणून इथे मी गुणाकार केला नाही, कारण की आपल्याला 45 आणि हे 45 कॅन्सल करायचं होतं. मग आलं 15 गुणिले 23 भाग गुणाकार करा. 15 ते 45 4 हात चाला 15 दोन्ही 30 आणि 4 34. माझं उत्तर किती आलंय 345 आहे का, आहे. ऑप्शन क्रमांक बी 345 उत्तर आलेलं आहे. बघा कन्सेप्टने जायचंय, काही सुद्धा गडबड करायची नाही आपल्याला. कन्सेप्टने जायचंय, उगाच गधे काम करत बसायचं नाही, मध्यम मार्ग स्वीकारायचा. समजते. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की 1 ते 30 वर्ग 1 ते 10 घन आणि पाढे तुम्हाला 1 ते 30 तरी पाठ पाहिजेत. त्यावरनं आपला स्पीड पकडा आणि असे जे कॉमन प्रश्न असतात ते आपल्याला बोनस म्हणून म्हणता येईल. मग आता काय 1000 729 512 डॅश 216. आपल्याला हे जे रिकामी जागा आहे ती भरायची. मग काय करावं लागेल, मग आपल्याला मला लॉजिक लावावं लागेल. हा 10चा घन आहे, हा 9चा घन आहे, 9 9 81 आणि 9 9 91 9 8 72. हा आहे 8चा घन, पटते का बघा 8 8 64 आणि 8 8 चौक 32 8 7 48 आणि 3 52 बरोबर. मग आता 10 झालं 9 झालं 8 झालं आणि इथे काय पाहिजे मग 7चा घन आणि आहे 6चा घन. मग 7चा घन कसं काढणार किंवा पाठ असेल तर सर्वोत्तम. तरी पण 7 7 49 7 7 9 63 7 चौक 28 7 34 उत्तर आलं 343 ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. घनपाठ पाहिजे तुम्हाला, त्याचं उत्तर तुम्हाला आपसूक काढता येईल. बोनस प्रश्न होता. पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न छान प्रश्न होता एकदम. काय म्हणते प्रश्न बघा, ए बी सी म्हणजे बघा हा ए आहे, माफ करा 1 मिनिट वरतीच लिहितो. हा ए आहे, पहिल्यांदा मांडणी करतो म्हणजे सोपं जाईल तुम्हाला सांगायला मला. हा बी आहे, हा सी आहे,
हा ए प्लस बी प्लस सी आहे. दिवस, काम, प्रतिदिवस आणि काम. आता प्रश्न वाचा. ए बी सी एकत्रितपणे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात पूर्ण करतात? 18 दिवसात पूर्ण. मला हा चार्ट तुमचा पाठ पाहिजे आणि त्यानुसार फक्त दिलेल्या संख्या, दिलेल्या इनपुट आपण मी या चार्ट मध्ये या रकान्यात मांडतोय. एकटा ए हे काम 36 दिवसात, 36 दिवस लिहितो मी. बी हा 60 दिवसात पूर्ण करतो. सी ला ते कार्य एकट्याने पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? म्हणजे मला इथला जो रकाना आहे ना, ह्याचं उत्तर काढायचं. मी इथं क्वेश्चन मार्क करतो. मग आता मला काय करायचं? 36, 60 आणि 18 यांचा काय काढावं लागेल? मला याला लसावी काढावं लागेल. 36, 60 आणि 18 बघा, यांचा लसावी काढायचा का? सेपरेट काढूया. 36, 60, 18, 6 ने भाग द्या. 6 6 36, 6 10 60, 6 3 18. अजून कशाने भाग जातोय का? 3 ने जातोय. 3 2 6, 10 आहे तसं. 3 1 3. आता जातोय का? हा 2 ने जातोय. 2 1 2, 2 5 10, 1 जसं आहे तसं. चला यांचा गुणाकार करा. 6 3 18, 8 2 36, 36 5 180. 180 आला लसावी. मग लसावी जे आहे ते मी इथे लिहिणार. 180, 180, 180, 180. मग काम प्रति दिवस कसं काढणार? ह्या कामला ह्या दिवसाने डिवाइड करायचे मला. मग 180 भागिले 18 किती आलं? 10. 180 भागिले 60 किती आलं? इथे लिहू का मी तुम्हाला समजण्यासाठी? 6 6 3 18. इथं आलं 3. इथं 180 भागिले 36 किती आलं? हे 5 येतं, कारण की इथं आपण जर केलं किंवा 6 ने भाग दिला तरी तुम्हाला 36 5 180 ते 5. आता कसं असतं माहितीये का? काम प्रति दिवस यांची असते बेरीज. म्हणजे 5 अधिक 3 अधिक x बरोबर 10 असतं. 5 अधिक 3 अधिक x बरोबर 10 असतं. मग 5 आणि 3 किती? 8 अधिक x बरोबर 10 आणि x ची किंमत किती आली? 2 आली. म्हणजे x ची किंमत किती आली? 2. इथं फोडू का मी? किती आली किंमत? इथे लिहूया आता. 2. आता जर काम प्रति दिवस 2 आहे आणि काम 180 आहे, तर इथं काय संख्या येणार? बघा, इथे येणार, फोडतो. इथं काय येणार? काम 180 आहे. काम प्रति दिवस 2 आहे, बरोबर. आता काम काम प्रति दिवस 2 आहे. काम किती आहे? 180. मला काढायचे दिवस. मग x इकडे घ्या, हे 2 इकडे घ्या. म्हणजे किती येते? 90. इथे मी 90 लिहू का? बरोबर ना? चार्ट मध्ये मांडायचे, काय सुद्धा अलग करायचं नाही. व्यवस्थितपणे स्लो बाय स्लो लसावी घ्यायचा, डिवाइड करायचा, भागाकाराचा खेळ आहे. मग सी ला ते कार्य एकट्याने पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? मग काढलं ना मी, एकट्याने दिवस पूर्ण फक्त सी ला 90 दिवस. मग उत्तर आहे माझा ऑप्शन क्रमांक डी, 90 दिवस. हा चार्ट पाठ करायचा. दिवस, काम, प्रतिदिवस, काम, लसावी काढायचा. तुम्हाला कोणताही प्रश्न विचार द्या याच्यामधला, ए ने किती दिवस काम केलं, बी ने किती दिवस काम केलं, सी ने किती दिवस काम केलं, किंवा तिघांनी मिळून किती दिवसात ते काम पूर्ण केलं, हे सगळं तुम्हाला काढता येते. फक्त तुम्हाला हा चार्ट पाठ पाहिजे. समजते? घाबरायचं नाही, हे दिवसाचे गेम घाबरून टाकतात. अजिबात घाबरायचं, सोपं असतं बा. किती सोपं आहे, काय कॉम्प्लेक्स आहे का याच्यामध्ये? अजिबात नाही. समजते? अजून एक वेळेस तुम्ही पॉज करून रिपीट करा हा क्वेश्चन आणि बघा कशा प्रकारे सोडवलाय. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. हा प्रश्न सोपा आहे. मी तुम्हाला एक सांगितलं होतं की जेव्हा ABCD चा हा हमखास एक प्रश्न येतो, तुम्ही एक्झाम सुरू होत असताना, एक्झाम सुरू झाल्यावर पहिल्या 1 मिनिटात तुम्ही ABCD A to Z आणि नंबर सहित ते पूर्ण पेपरवरती लिहायचे. कसं लिहायचं? तर मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर ABCDE. पण प्रश्न सोपा असू शकतो, मी हे सांगतो, पण अवघड असू शकतो. मग हे असलेलं आपल्या समोर कधी चांगला आपला वेळ ऐन वेळेस जेव्हा आपण एक्झाम मध्ये पेपर सॉल्व्ह करतो, शेवटचा टाइम राहिलेला असतो, त्यामध्ये असे सोपे प्रश्न उरलेले असतात. आपण गडबडीत असे सोपे प्रश्न पण चुकवतो. त्याच्यामुळं काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची. 1-1 मार्क महत्वाचा आपल्याला.
मग काय प्रश्न, रेडिओला SBEJP असं संकेत बघ, रेडिओ याला काय केलं, SBEJP असं संकेतबद्ध केले. मग नंबर लिहून घेतो मी, 18 1 4 9 15. यांचे नंबर काय आहेत, 19 2 5 10 16. सोपं आहे बघा. पुढचाच नंबर घेतलाय, आर नंतर एस, ए नंतर बी, डी नंतर ई, आय नंतर जे, ओ नंतर पी. तर आता काय केलंय, तर टेलिफोनला काय लिहिता येईल, इकडे लिहितो, इकडे जागा आहे, टेलिफोन. पुढचेच नंबर घेऊ, टी नंतर काय येते, यू, ई नंतर एफ, इथं पण एस, एल नंतर एम, पी नंतर क्यू, एच नंतर आय, ओ नंतर क्यू, एन नंतर ओ आणि ई नंतर एफ. बघा पहिला ऑप्शन दिसतं, यू एफ एम एफ क्यू आय पी ओ एफ, ऑप्शन क्रमांक ए. कोणतीही रिस्क घ्यायची नाही, आपल्याला प्रत्येक प्रश्न हा ऍक्युरेसीने 100% आला पाहिजे. त्याच्यामुळे एवढी खबरदारी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न वाचा. पुढचा प्रश्न काय, एका महिलेच्या पर्समध्ये फक्त 50 पैसे आणि 1 रुपयांची नाणी आहे. एकूण नाण्यांची संख्या 120 आहे. तर बघा, 50 पैसेचं नाणं जे आहे त्याला मी एक्स मानतो आणि 1 रुपयाचं नाणं जे आहे त्याला वाय मानतो. आता एकूण नाण्यांची संख्या 120 आहे, म्हणजे मी असं लिहू का, एक्स आणि वाय बरोबर 120, याला मी समीकरण 1 पकडतो. आणि एकूण रक्कम 100 आहे. आता बघा हे लॉजिक वेगळं, एकूण रक्कम 100 आहे, मग जी एक्स नाणी आहेत ती किती, 50 पैशाची आहेत, मग मी 0.5 लिहितो एक्स. आणि वाय जी 1 रुपयाची नाणी आहेत ती मी लिहितो 1 वाय. किती रुपये झाले, 100 रुपये. म्हणजे मी ह्याला 0.5 एक्स प्लस वाय बरोबर 100 लिहू. आता याला मी 2 ने मल्टिप्लाय करतो, का तर इथं मला 1 आणायचे 0.5च्या जागी. 0.5 ला मी 2 ने गुणलं तर 5 दुनी 10, इथे एक्स राहते, 2 वाय आणि ह्याला 100च्या जागी 200 येते, कारण की ह्याला पूर्ण समीकरणाला मी 2 ने गुणले. याला समीकरण 3 म्हणतो, बरोबर. आता बघा, हे एक्स वाय आणि हे 120. आता एक्स प्लस 2 वाय म्हणजे मी असं लिहू शकतो, एक्स प्लस वाय बरोबर 200, बरोबर ना, वाय आणि वाय 2 वाय. आता एक्स प्लस वाय म्हणजे किती आहे, 120. 120 अधिक वाय बरोबर 200. वाय बरोबर 120 काय करा, इकडे आणा, 200 वजा 120, वाय बरोबर आलं 80, उत्तर आलं 80. म्हणजे वाय म्हणजे 1 रुपयाची नाणी, 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती आहे, 80, ऑप्शन क्रमांक सी 80 उत्तर आला. बरोबर, समजते, सोपा प्रश्न होता. आपण लॉजिकने गेलो, समीकरणात मांडलं आणि सोडवून दिलं. आपल्याला एक्स काढायला नाही सांगितलं, कारण की त्यांना माहिती आहे आपल्याकडे एवढा वेळ नसतो, म्हणून जे वाय निघतंय तेच विचारलंय आपल्याला. वाय म्हणजे 1 रुपयाची नाणी ही 80 नाणी आहेत. चला पुढचा प्रश्न बघा, जर एक फळ विक्रेत्याला 100 केळी विकून 20 केळ्यांची विक्री किंमत एवढा नफा मिळत असेल तर त्याचा नफा किती. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 2 फॉर्म्युले लक्षात पाहिजे, किंवा 3 फॉर्म्युले म्हणूया. मी इथं लिहितो फॉर्म्युले कोणते. बघा, नफा कधी होतो, जेव्हा विक्री जास्त पैशाने, जास्त किमतीने होते खरेदीपेक्षा. म्हणजे समजा आपण 100 रुपयाला वस्तू घेतली, ती 200 रुपयाला विकली, मग नफा किती झाला, 200 वजा 100, 100 रुपये. तसंच तोटा आपल्याला कशा प्रकारे काढू आपण तोटा, या बा खरेदीची किंमत जास्त होती पण विक्रीची किंमत कमी ठेवली, मगच आपल्याला तोटा होईल. तिसरा फॉर्म्युला आहे की पर्सेंटेज, नफाचं पर्सेंटेज कसं काढणार तुम्ही, तर नफा भागिले खरेदी गुणिले 100. आणि पर्सेंटेज ऑफ तोटा कसा काढणार, तोटा भागिले विक्री गुणिले 100, हे आपण तोटा काढणार. आता मला काय विचारले, नफा किती विचारले, मला पर्सेंटेज ऑफ नफा काढायचा आहे, म्हणजे 1 आणि 3 हे समीकरण मला उपयोगी पडतील. मग नफा काढूया अगोदर. नफा बरोबर विक्री किती आहे माझी, विक्री 100 केळ्यांची आहे
आणि खरेदी किती नफा झालाय मला? नफा 20 झालाय आणि 100 वजा खरेदी. मग खरेदी किती झाली माझी? 100 वजा 20, बरोबर. इकडे नेलं, 20 इकडे नेलं, खरेदी इकडे नेलं. खरेदी आली 80. आता पर्सेंटेज ऑफ नफा किती झाला? नफा किती आहे मला माहिती आहे, 20 केळींची विक्री किंमत एवढा नफा आहे. आणि खरेदी किती आहे? 80, जे की मी काढले, गुणिले 100. 20 एक 20, 20 चौक 80, 4 एक 4, 4 2 8, 4 पंचे 20, म्हणजे 25% नफा झालेला आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 25. समजते. हे 4 फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात ठेवले, 1 2 3 4, मग तुम्हाला पर्सेंटेज ऑफ नफा काढायला सांगा, तोट्याची टक्केवारी काढायला सांगा, नफ्याची टक्केवारी काढायला सांगा, नफा किती झाला, तोटा किती झाला, या 4ही फॉर्म्युल्यावरून तुम्हाला उत्तर काढता येते. समजलं? कारण की गफलत करायची नाही. 100 केळी विकून 20 केळ्यांची विक्री म्हणजे आपल्याला वाटते की बाबा 20% नफा झाला, काही ऑप्शन क्रमांक 20% पण इथे, पण नाही, याचं उत्तर आहे 25% नफा. हे कसं काढलं? तर या फॉर्म्युल्यावरून आपण समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, एक व्यापारी प्रत्येकी रुपीस 2000 दराने 2 घड्याळांची विक्री करतो. जर एका घड्याळात 25% नफा मिळत असेल, दुसऱ्यावर त्याला 20% तोटा असेल, तर त्याला ऑप्शन मध्ये काय ते सांगायचं. आता बघा, विक्री ही प्रत्येकी 2000, हे एक घड्याळ आहे, दुसरा घड्याळ आहे, हे 2000 रुपयाला झाली, पहिल्याची पण दुसऱ्याची. पण या घड्याळात काय झालं, 25% नफा मिळाला. मग समजा खरेदीची किंमत आहे ती जर एक्स मानली आपण, तर 25% नफा झाला, बरोबर. म्हणजे 125% नफा कशाच्या? या खरेदी किमतीच्या. हे 2000 आहे किंमत. मग मला एक्स ची किंमत किती आहे काढूया. 25 5 125, 25 चौक 100, 5 एक 5, 5 चौक 20, 400, एक्स बरोबर 1600. म्हणजे पहिल्या घड्याळाची किंमत होती 1600, ती विकली 2000ला, म्हणून तर मला 25% नफा झाला. आता दुसऱ्यावर 20% तोटा झाला, म्हणजे 100% किंमत होती, 20% तोटा झाला. मग मला 80% जर मी ह्या एक्स जी खरेदी किंमत आहे, तर मला 2000 येते, असा त्याचा अर्थ आहे. मग मी आता फॉर्म्युला सोडवतो. 20 चौक 80, 20 5 100, 4 एक 4, 4 पंचे 20, मग एक्स बरोबर काय आलं? 500 गुणिले 5, 500 गुणिले 5 किती आलं? 5 5 25, 250. मग विक्री केली मी 2000ला ना 2000ला, म्हणजे टोटल विक्री केली मी दोन्ही घड्याळची 4000ला. पण खरेदी कितीला केली होती? एक घड्याळ 1600 रुपयाला खरेदी केलं होतं, दुसरं घड्याळ 2500ला खरेदी केलं होतं. मग किती रुपये झाले बघा? 4100. म्हणजे खरेदी 4100 ची होती आणि विक्री 4000 चीच झाली. मग मला 100 रुपयाचा काय झाला? तोटा झाला. मग हा ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक डी, 100 रुपयाचा तोटा झाला. बघा, 2000 रुपयाचे 2 घड्याळ होते, पण एकामध्ये 25% नफा मिळाल्यानंतर 2000 किंमत झाली, एकामध्ये 20% तोटा झाल्यावर 2000 किंमत मिळाली. मग त्याच्या मूळ खरेदी किंमत बघितल्या मी, एकाची 1600 निघली, एकाची 2500 निघली. त्यांचं बेरीज 4100 झाली, पण विकले 4000ला, म्हणजे 100 रुपयाचा तोटा सहन करून ते 4000ला वस्तू विकल्यात. मग मला 100 रुपयाचा तोटा झाला. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. समजते? चला पुढचा प्रश्न. सरासरी काढा. सोपा प्रश्न. आपला बोनस प्रश्न. सरासरी म्हणजे काय असते? सरासरी बेरीज आणि किती संख्या आहेत त्या मोजून त्या संख्या किती आहेत त्या लिहायच्या. आता मी यांची पहिल्यांदा बेरीज करू का? येस, बेरीज चुकली नाही पाहिजे. याच्यात सगळ्यात कीवर्ड आहे बेरीज, चुकली नाही पाहिजे. 4 आणि 5 9 5 14 6 20, 2 8 10 6 16 18 18 7 25 आणि 25 आणि 8, 25 आणि 8 किती झाले? 33. बेरीज झाली 330. संख्या किती आहेत? मोजा संख्या. 1 2 3 4 5 6. 6 6 ने भागाला 6 पंचे 30, 6 पंचे 30.
सरासरी आली 55. ऑप्शन क्रमांक 2 बी 55. हा प्रश्न आहे म्हणजे आपला बोनस प्रश्न. 55 उत्तर. एक फासा फेकला तर 7 येण्याची संभाव्यता किती? हा एकदम इलॉजिकल प्रश्न विचारलाय. फासा आपल्याला माहिती आहे, आपण डायस म्हणतो त्याला, जे आपण सापशिडी वगैरे, परत लुडो खेळताना असतं 1 2 3. मग याच्यामध्ये किती असतात? 1 असतं, 2 असतं, 3 असतं, 4 असतं, 5 असतं, 6 असतं. 7 असतंय का? तर 7 नसते, कारण की ह्याला 6च बाजू आहेत. मग 7 येऊ शकते का? अजिबात येऊ शकत नाही. कधीच तुम्ही असंख्य वेळेस जरी हा फासा डायस हा तुम्ही खेळला तरी 7 यायचे चान्सेस अजिबात नाहीये, म्हणजे 7 येण्याचे चान्सेस 0 आहे. ऑप्शन क्रमांक ए 0. हा वेळ वाया घालवण्याचा प्रश्न होता, की तुम्ही याच्यावर विचार करत बसा, याचं उत्तर काय येऊ शकतं. 7 येणे संभवत. तुम्ही असा विचार करा, एका बाजूला 2 फासे फेकले असतील एकदा. हा प्रश्न त्यांनी चुकून असेल, रायटिंग मिस्टेक झाला असेल, तर तसं काही सुद्धा नाही. हा फक्त तुमचा वेळ घालवण्याचा प्रयत्न होता, काही सुद्धा नाही. म्हणून 7 येण्याची संभाव्यता ही 0 आहे. समजतंय? म्हणजे पेपर सेटर हे खरंच मी तर त्यांना हुशार समजतो. म्हणजे किती अँगलने विचार करावा लागतो, की तुम्हाला तो प्रश्न सोपा पण वाटला पाहिजे, तो तुम्हाला सुटला पण पाहिजे. बरोबर? तेवढ्या त्या मिनिटामध्ये समजा 25 मिनिटे किंवा 20 मिनिटे किंवा 15 मिनिटे जर त्याला आपण अलॉट केले, तर त्याच्यामध्ये तो प्रश्न नक्कीच सुटला पाहिजे. ते पण मध्यम अवघड असताना, मध्यम अभ्यास असणाऱ्या मुलाला पण तो प्रश्न जमला पाहिजे. या अनुषंगाने पेपर सेट केलेला असतो. समजतंय? चला पुढचा प्रश्न. बघा प्रश्न सोपा आहे, वेगळ्या कन्सेप्टचा. पुरुषांची एक विशिष्ट संख्या एक काम 60 दिवसात पूर्ण करेल. आता एक काम आहे 60 दिवसात. आता पुरुष पुरुष आणि दिवस. एक पुरुष विशिष्ट संख्या म्हणजे एक्स पकडूया. ती किती दिवसात? 60 दिवसात पूर्ण करते. आणखी 8 पुरुषांसह, म्हणजे ही एक कंडिशन झाली. आता ही दुसरी कंडिशन बघायची. आणखी 8 पुरुषांसह ते काम 10 दिवस आधी पूर्ण होईल. आता मी हे दुसरी कंडिशन काय आहे? या पुरुषांमध्ये अजून 8 पुरुष जर मिसळले, तर जेवढे त्यांना दिवस लागत होते, त्याच्या 10 दिवस आधीच काम पूर्ण होईल. म्हणजे 60 जर लागत असेल, तर त्यातून 10 दिवस वजा केले, तर त्यांना 50 दिवस लागतील. हे अप्रत्यक्षरित्या त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर सुरुवातीला पुरुषांची संख्या किती होती? मग याचा फॉर्म्युला आहे M1 D1 इज इक्वल टू M2 D2. M म्हणजे मेन पुरुष, D म्हणजे डेज पुरुष डेज. आता ह्याला M1 मानतो, ह्याला D1 मानतो, M2 ह्याला मानतो आणि ह्याला D2 मानतो. तर चला M1 म्हणजे काय? X, D1 म्हणजे 60. फक्त किमती ठेवायच्या आता. M2 म्हणजे X अधिक 8 आणि D2 म्हणजे 50. हे 0 ला 0 कट, 5 नी कंसाला पूर्ण गुणतो. 5x प्लस 8 पंचे 40, इकडे x उरला, सॉरी तर 6x उरले. मग 5x इकडे गेले, 6x वजा 5x बरोबर 40, म्हणजे x बरोबर 40. म्हणजे सुरुवातीलाच पुरुषांची संख्या म्हणजे हा x जो आहे तो किती होता, असा प्रश्न होता. आणि याचं उत्तर आलेलं आपलं 40. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आलं आहे आपलं 40. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा डायगोनल 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 हा प्रश्न बघा. अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंतचे जे 3 भाग आपण घेतलेले आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि मला सांगा. आता बघा डायगोनल डायगोनल असे 20 वेळेस घेतले, म्हणजे डायगोनल 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 असे 20 वेळेस, सूत्रात डायगोनलची पुनरावृत्ती 20 वेळेस झालेली आहे. पहिल्या टप्प्यात विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटवण्यात येतील. विजोड म्हणजे ऑड, ऑड ऑड म्हणजे 1 3 5 7 असं. आणि ते नंतर उरलेल्या सूत्रात पुन्हा विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटवण्यात येत आहेत. फक्त एक अक्षर शिल्लक उरेपर्यंत असे चालते. ते अक्षर कोणते? बघा मी फक्त आता एका सिंगल डायगोनलचा विचार करतो अगोदर, म्हणजे तशाच प्रकारे सगळ्या डायगोनलला ते अप्लाय होतं. एक याला नंबरिंग होतो 1 2 3 4 5 6 7 8. आता ऑड असलेली अक्षरे मिटवण्यात येतील. ऑड म्हणजे 1 3 5 7. उरले किती? आय उरलं, झी उरलं,
एन उरलं, ए उरलं, याला परत नंबर दिले 1 2 3 4, परत ऑड विजोड मिटवण्यात येतील, 1 आणि 3 मिटवण्यात येईल. मग जी आणि एल आलं, उरलं, याला 1 आणि 2 दिलं, परत हे मिटवण्यात आलं, मग उरलं फक्त एल. मग असे जे 20 डायगोनल होते त्या प्रत्येकामधून एल एल एलच उरलेला आहे. मग हे जर एल उरलं, समजा एल उरले, किती उरले एल, 20 एल उरले, मग त्याला परत नंबर द्या 1 2 3 4 5 आणि असं करत जावा. 1 3 ऑड वाले सगळे मिटवा. तुम्ही काहीही करा, याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एलच उरणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 एल हे आपलं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही एका डायगोनलला जर हे अप्लाय करून बघितलं आणि काय उत्तर येते ते जरी लक्षात आलं तुमच्या, तरी पण तेच उत्तर असतं आपलं. कारण की प्रत्येक वेळेस एलच उरणार आहे आणि ते परत तुम्ही कितीही वेळेस मिटवावी जोड त्याचं, शेवटी एलच उरणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. काय म्हणते पुढचा प्रश्न? जेव्हा एका संख्येच्या जेव्हा एका संख्येच्या 30%, संख्या समजा मी ती पहिली एक संख्या 30 मानतो, पहिली एक संख्या आहे त्याच्या 30%, मी लगेच इथे लिहितो मी 30/100 30%. दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले, दुसरी संख्या आहे ना ती y मानतो मी, म्हणजे दुसऱ्या संख्येत मिळवलं तेव्हा दुसरी संख्या ही 1/5 वाढते. म्हणजे दुसरी संख्या हे कितीने वाढते, 1/5, म्हणजे पहिली एक होती त्याच्या 1/5 दुसरी संख्या वाढते. बघा ह्या सगळ्या प्रश्नाचं मी समीकरणात रूपांतर केलं. हे झाली माझी एक बाजू. मग आता मला हे सोडवावं लागेल पूर्ण. चला सोडूया. 0 ला 0 गेलं, 3/10 x राहिलं. याचा अंशाने छेद समान करण्यासाठी त्याला पण मला 3/10 ने गुणावं लागेल. सॉरी 10 आणि वरती पण 10 मला गुणावं लागेल. याने काय सुद्धा फरक पडत नाही. 5 1 5 आणि 1 6/5 y वापरते का. छेद समान करण्यासाठी मला वरती या y ला 10 ने अंशाला गुणलं आणि 10 ने छेदाला गुणलं. आता छेद समान करून घ्या. 3x अधिक 10y भागिले 10 इज इक्वल टू 6/5 y. भाग द्या 5 1 5 5 2 10. हे 2 जे आहे ते तिरकस गुणाकाराने इकडे जाईल. मग 3x अधिक 10y आणि 6 2 12, 6 हे आणि हे 2 12. मग 3x अधिक 10y बरोबर, मग आता हे 10y इकडे घ्या. 3x बरोबर 12 वजा 10 2y राहील. x भागिले y 2/3. x y ला इकडे न्या, 3 ला इकडे न्या, 2/3 हे आलं माझं उत्तर. आणि तेच विचारलंय x आणि y चा छेद 2/3, ऑप्शन क्रमांक सी 2/3. समजते. सोपा प्रश्न नव्हता हा, पण मध्यम प्रकारचा होता. म्हणजे जर समीकरणात रूपांतर केल्यानंतर त्याचं उत्तर मला जमेल. समजतंय. चला पुढचा प्रश्न वाचा. प्रश्न. 15 विद्यार्थी असलेल्या एका वर्गाचे सरासरी वय. परत सरासरी आलं बघा. सरासरी आपल्याला माहिती आहे. आता सरासरी तरी लिहितो, प्रॅक्टिस झाली पाहिजे आपली. सरासरी इज इक्वल टू बेरीज भागिले नंबर ऑफ संख्या जेवढ्या आहेत. बघा 15 विद्यार्थी असलेल्या एका वर्गाचे सरासरी वय 20 आहे. मग समजा त्या वर्गातील सगळे विद्यार्थी त्यांच्या वयाची बेरीज समजा मी x मानतो. किती विद्यार्थी होते, म्हणजे संख्या 15 आणि सरासरी किती आहे 20 वय. म्हणजे इथपर्यंत तर मांडलं. जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले आणि 20 वर्षाचे एका विद्यार्थ्याला वगळले तर वर्गाचे सरासरी वय 1 निवडते. वा बघा. आता 20 वर्षाचे एका विद्यार्थ्याला वगळायचे, म्हणजे ह्या बेरीज मधून 20 वजा करतो मी. समजतंय. आणि शिक्षकाचे वय मिसळतो. शिक्षकाचे वय समजा y आहे. शिक्षकाचे वय y समजलं. आणि सरासरी म्हणजे संख्या किती राहिली. जर एक विद्यार्थी कमी केला आणि एक शिक्षक वाढवतो, मग संख्येमध्ये काय फरक पडला का, 15च राहिली. आणि वर्गाचे सरासरी वय 1 ने वाढले. अगोदर 20 होते, आता किती झाले 21 झाले. म्हणजे हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 याचा वापर करूया.
मग हे 15 इकडे नेऊ शकतो का मी x ची किंमत काढताना? हो. 15 गुणिले 20. 15 दुणे 30, 300. x ची किंमत आली 300. आता x ची किंमत मी इथं ठेवू शकतो का या समीकरण 2 मध्ये? हो, ठेवू शकतो. मग बघा 300 वजा 20 अधिक y आणि हे 15 मी इकडे येतो. 15 गुणिले 21. 300 वजा 20 किती झाले? 280 प्लस y आणि ह्याचा गुणाकार करा. 15 1 15, हातचा आला 1, 15 2 30 आणि 1 31. y बरोबर 315 वजा 280 किती आलं? 35. 20 आणि 31 हा 35. y बरोबर आलं 35. मग मला शिक्षकाचे वय काढायचे होते, जे की आपण y मानलं होतं आणि y चीच किंमत आपण इथं काढलेली आहे 35. ऑप्शन क्रमांक 2, 35 वर्ष. समजते? बघा, सरासरीचा प्रश्न पण वेगळ्या अँगलने यांनी विचारला होता. पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न. फक्त लांबलचक आहे, घाबरायचं नाही. मी म्हटलंय जेवढा लांबलचक प्रश्न तेवढा सोपा असतो. हे रिव्हर्स सायकोलॉजीचा वापर केलेला असतो त्यांनी, की आपण इथंच घाबरून जावं आणि चुकावं. पण अजिबात घाबरायचं नाही. आपल्या ब्रेनला अशी सवय लावून ठेवलेली आहे आपण, की जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा. काय म्हणते? 351 प्रौढ असणाऱ्या एका गावात प्रत्येक प्रौढ व्यक्तीकडे एक कार, एक मोटरसायकल आणि दोन्ही आहेत. बरोबर? म्हणजे कार, मोटरसायकल आणि बोथ, मी इथं बोथ करतो दोन्ही. एकूण 351 संख्या आहे. 331 प्रौढ व्यक्तीकडे कार आहे. 331 प्रौढ व्यक्तीकडे कार आहे. 45 प्रौढ व्यक्तीकडे मोटरसायकल आहे. तर किती कार मालकाकडे मोटरसायकल नाहीत? बघा, 331 आणि 45 यांची बेरीज करूया अगोदर. किती होते? 376. 5 आणि 6, 3 4 376 होते. पण 351 लोक आहेत. 351 लोक, मग त्यातले जे दोन्ही आहेत ती संख्या काढता येते कशी? तर 376 मधून मी 351 वजा करू शकतो. तेव्हा मला दोन्ही ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या लोकांची संख्या मिळेल. मग काय आहे त्याच्यामध्ये? 7 न 1 गेला 5, 7 न 1 गेला 7 न 5 गेला 2. म्हणजे असे 25 जण आहेत की त्यांच्याकडे दोन्ही गाड्या आहेत. पण आम्हाला काय काढायचं? ते किती कार मालकांकडे मोटरसायकल नाहीत असं काढायचंय. मग मी हे ज्यांच्याकडे कार आहेत आणि ज्यांच्याकडे दोन्ही आहेत यांची जर वजाबाकी केली, समजा कार 331 जणांकडे आहे आणि यांच्याकडे दोन्ही सुद्धा आहेत, अशी संख्या जर वजाबाकी केली तर मला अशी संख्या निघते की फक्त असे कार मालक ज्यांच्याकडे मोटरसायकल नाहीत अशी संख्या निघते. मग एक बघा, 331 + 25 करा. 11 5 गेले 6, हातचा आला 1, 3 3 गेले 0 आणि 3 आहेत. म्हणजे 306 जण मला असे मिळतील कार मालक ज्यांच्याकडे मोटरसायकल नाहीत. कारण की मी दोन्ही ज्यांच्याकडे आहेत त्यातून ही संख्या वजा केली, म्हणून मला उत्तर आलं सी 306. सोपा प्रश्न, फक्त लॉजिकली सोडवायचा होता. याला कुठल्या फॉर्म्युल्याची गरज नव्हती, काही सुद्धा नाही. फक्त लॉजिकली कार मालकांची संख्या, मोटरसायकल संख्या ही जास्त येते. कारण की बेरीज केली मी 376 मिळाली. असं कसं होऊ शकतं? लोक तर 351 आहेत. मग ह्याच्यातलीच काही संख्या असेल की ज्यांच्याकडे 2-2 असतील, कार पण असेल आणि बाईक पण असेल. ही संख्या आपण 25 आले, 376 मधून 351 वजा केलं. मग मला असे कार मालक काढायचे ज्यांच्याकडे दोन्ही नाहीत. मग हे 331 आणि 25 हे वजाबाकी केलं तर मला 306 उत्तर मिळतं. म्हणून ऑप्शन सी 6. 306. जमतंय? चला पुढचा प्रश्न बघा. अ हा ब पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. काय म्हटलंय? अ हा ब पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे समजा ए हा बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे आणि अ आणि ब या वयांच्या वर्गातील फरक 80 आहे. म्हणजे अ चा वर्ग आणि ब चा वर्ग यांचे वजाबाकी म्हणजेच फरक 80 आहे. तर अ आणि ब च्या वयाची बेरीज काढा. बघा, सोपं आहे. ए वर्ग वजा बी वर्ग याला मी सरळ रूप दिलं तर ए अधिक बी आणि ए वजा बी लिहू शकतो. त्याचं उत्तर आलं 80. ए आणि बी याचं उत्तर आहे 4. हे अ आणि बी इथं मी लिहू शकतो. मग काय येतं? ए अधिक बी गुणिले 4 बरोबर 80.
हे 4 मी इकडे नेतो म्हणजे भागिले होईल, म्हणजे 80 भागिले 4 हेच ए अधिक बी येते. 4 1 4 4 2 8 20. ए अधिक बी ची किंमत आली 20. म्हणजे ए आणि ब वयाची बेरीज हे 20. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आलेलं आहे. सोपा होता प्रश्न. जायचं पुढं. चला तर मग. बघा हा दम दम खाऊ प्रश्न, म्हणजे एकदम ऍटिट्यूड वाला प्रश्न, म्हणजे ताकद घेतलेला प्रश्न. बघा वाचा. एक माणूस 9 तासामध्ये 61 किलोमीटर अंतर पार करतो. म्हणजे समजा अगोदर मला माहिती आहे v इज इक्वल टू डी बाय टी, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले काळ. अंतर आहे 61 किलोमीटर आणि वेळ आहे 9 किलोमीटर किलोमीटर पर आवर. हे त्याचा वेग आहे. तर काय करतो तो ना, एक काही प्रवास सायकलने 9 किलोमीटर पार करतो, तर काही प्रवास 4 किलोमीटर पार करतो. म्हणजे समजा हे टोटल डिस्टन्स आहे 31 किलोमीटर. आता मी थोडं त्याचं फोड करतो. 61 किलोमीटर आहे. समजा हे अंतर आपण पायी जे अंतर आहे, हे समजा पायी चालतो आणि हा सायकलनी चालतो. पायी चालतो त्याला एक्स मानूया, मग सायकलनी चालतो, सायकलनी पार करतो डिस्टन्स किती आहे 61 वजा एक्स मानतो. समजतंय? हे तर कळालं. आता सायकल चालवतोय हा, तर त्याचा स्पीड किती आहे 9 किलोमीटर प्रति तास. आणि हा पायी जातोय, त्याचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास. इथे लिहिले बघा, सायकलचा वेग आहे 9 आणि पायी चालतोय 4 4 किलोमीटर, म्हणजे ताशी 4 किलोमीटर वेग. मग त्याने सायकलवर पार केलेले अंतर काढा. सायकलवर पार केलेले म्हणजे 61 वजा एक्स हे अंतर पार हे काढावं लागेल मला. तर आता बघा आता डिस्टन्स दिले आणि स्पीड दिलाय, म्हणजे इथं वेग बरोबर अंतर भागिले काळ आहे. बरोबर. टोटल जे अंतर आहे ना, हे 9 तासामध्ये पार करतो. मग मी हे काळ बरोबर अंतर भागिले वेग करू का? चला, मग ह्याच्या सायकल साठी काय लिहिणार मी? अंतर किती आहे 61 वजा एक्स भागिले वेग किती आहे 9, बरोबर, अधिक पायी चालतोय, किती अंतर चालतो एक्स चालतोय, त्याचा वेग किती आहे 4 आहे. आणि हे टोटल जे अंतर तो कापतोय, टोटल काळ किती आहे तर 9. त्या सायकलनी किती वेळ लावला, पायी चालताना किती वेळ लागला, या दोघांची बेरीज म्हणजे 9 तास लागले. समीकरण तयार झालं. आता समीकरण सोडून मला एक्स ची किंमत सोडवायची. तर करा सोडवा. 4 ने इकडे गुणा, 9 ने इकडे गुणा आणि हे दोघांचा गुणाकार करा. 4 61 वजा एक्स प्लस 9x, तिरकस गुणाकार केला 9 चौक 36. 36 ला इकडे न्या, 36 गुणिले 9 9 सख्ख 54, हात चाला 5, 9 ते 27 आणि 5 32. आता ह्या 4 ने आत गुणा, x 4 1 4 4 सख्ख 24 वजा 4x अधिक 9x, 9x वजा 4x, 244 ला इकडे नेऊ, 324 वजा 244 किती येते 324 वजा 244, 4 4 0, 12 4 गेले 8, याला 80. आणि 9x वजा 4x 5x आलं. x बरोबर 80 भागिले 5 करा, 5 1 5, 5 1 5, 5 6 30. मग x काय आलं 16 किलोमीटर. पण मला पायी चाललेलं काढायचंय का नाही, मला सायकलवर पार केल्यानंतर काढायचं. सायकलवर पार केल्यानंतर आहे 61 वजा एक्स, एक्स ची किंमत काढली मी 16. मग 61 वजा 16 करा, 11 6 गेले 5, हातचा आला 1, 6 2 गेले 4. उत्तर आलं माझं 45 किलोमीटर. सी आहे 45 किलोमीटर. खूप मस्त प्रश्न होता, एकदम व्यवस्थित टापटीप प्रश्न. ज्याचं गणितावर एकदम पकड आहे त्याला हा प्रश्न फास्ट जमेल, सोपा जमेल. हा प्रश्न तुम्ही पॉज करून परत एकदा रिपीट करा की मी काय काय तुम्हाला सांगितलं, आणि समजून घ्या हा प्रश्न व्यवस्थितरित्या. थोडे मी फास्ट सोडवले, पण तुम्ही स्टॉप करा, परत 2-3 वेळेस पहा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत.
ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न वाचा, सोपा प्रश्न होता. खाली दिलेल्या मालिकांमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. आता मी लिहितो 34, 28, 22, 18, 10 आणि 4. खूप सोपा प्रश्न होता. ह्या दोघांमधलं किती अंतर आहे, डिफरन्स बघूया. 34 आणि 28 6, 22 28 6, 18 आणि 22 मध्ये 4 आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. इथं 6 यायला पाहिजे होतं. 6 येण्यासाठी इथं मला 16 पाहिजे होतं. 16 आणि 10 6, 10 आणि 4 6. आपलं उत्तर आलेलं आहे 4. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे इथे 16 हवं होतं, पण इथं आहे 18, म्हणून ऑप्शन मध्ये 18 बघा, हा चुकीचा क्रम आहे. मग 18 ऑप्शन क्रमांक डी. समजते. 6-6चं अंतर होतं, पण मध्ये 4 आलं. 4 तर येऊ शकणार नाही. मला इथं 6 पाहिजे होतं, म्हणून 16 यायला पाहिजे तिथं. तर त्यांनी 18 दिले, म्हणजे यातला चुकीचा क्रम आहे 18. सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा काय म्हणते. दागिन्यांच्या दुकानात 50 हार आहेत. दागिन्याच्या दुकानात 50 हार आहेत, त्यापैकी 10 अस्सल हिऱ्याचे सेट आहेत. यादृच्छिकपणे निवड केल्यास ग्राहकाने हिऱ्याचा सेट निवडण्याची संभाव्यता काय आहे? 10 अस्सल हिऱ्याचे हार. मग आपण काय करतो, 10 आहेत आणि टोटल तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला. पॉसिबिलिटी काय आहे की पी एन ऑफ एस एन ऑफ एस. एन ऑफ ए किती 10 आणि एन ऑफ एस टोटल सेट 50चा आहे. यातले 10 हिऱ्यांचे सेट आहेत आणि टोटल 50 हार आहेत. झालं, हेच उत्तर आहे. 10 1 10, 10 5 50, 1/5 उत्तर आहे आपलं. 1/5 ऑप्शन क्रमांक सी, 1/5 उत्तर. बरोबर ना. हेच आहे उत्तर आपल्याला. कशा प्रकारे 50चा सेट आहे, पूर्ण तुमच्या समोर 50 लिहिलेत, त्यातले तुम्हाला 10 निवडायचे. मग 10 भागिले 50, 1/5 पॉसिबिलिटी आहे की तुम्ही त्यातला बरोबर हिऱ्याचा हार उचलाल. असे सगळे जर हार ठेवले. समजतंय. चला पुढचा प्रश्न. रेखाने परीक्षेमध्ये 93 गुण मिळवले. हा लॉजिकली प्रश्न. त्यात जास्त काही सुद्धा करायचं नव्हतं, मला फक्त लॉजिक लावायचं होतं. रेखाने परीक्षेमध्ये 93 गुण मिळवलेत. 93 गुण मिळाले, हे एकूण गुणांच्या 50% आहेत. तर परीक्षेतील कमाल गुण किती आहे? मग 50% असेल तर याचे दुप्पट जर केले तर मला काय मिळतं, 100% मिळतात. 2 6, 92 18. मग हेच मॅक्सिमम गुण आहेत परीक्षेमधील कमाल गुण, की त्याच्यापैकी पेपर होता, त्यात रेखाने परीक्षा दिली आणि याच्याच 50% गुण मिळवले 93. ऑप्शन क्रमांक डी 186. म्हणजे जर 186 गुणांचा पेपर असेल, त्यात समजा मला 50% मार्क मिळाले, तर किती मार्क मिळाले, मग मी निम्मे करणार. 186 चे निम्मे किती येतात, 93. म्हणून आपलं उत्तर आहे 186. कमाल गुण मिळाला. तर याच्या बघा 186 जर उत्तर आले माझं, तर याच्यापेक्षा या ऑप्शन मध्ये कोणता मोठा ऑप्शन आहे का 186 पेक्षा? इट सेल्फ 186 सर्वात मोठा ऑप्शन मध्ये दिलेला आहे. मग अजून आपला विश्वास बसतो आणि 186 या उत्तर आपल्याला कळतं. पुढचा प्रश्न बघा. ए आहे, त्याने किती, एने 21,000 रुपयांच्या आरंभिक गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू केला. किती, 21,000 रुपये. काही महिन्यानंतर बी 36,000 रुपयाचा व्यवसायात सहभागी झाला. आता बी आहे, काही महिन्यानंतर समजा एक्स महिन्यानंतर तो सामील झाला. किती हजार घेऊन, 36,000 घेऊन. वर्षाच्या शेवटी म्हणजे ए ची रक्कम हे 12 महिने होती आणि बी ची रक्कम एक्स महिन्यानंतर म्हणजे 12 वजा एक्स होती. म्हणजे वर्षाच्या शेवटी जर ते एक्स महिन्यानंतर आपण एक्स वजा केले, तर तेवढ्या महिन्यांसाठी बी ची रक्कम ही व्यवसायात सहभागी होती. तर वर्षाच्या शेवटी त्यांना समान प्रमाणात नफा वाटून घेतला. किती महिन्यानंतर बी ने ए सोबत भागीदारी केली, म्हणजे एक्स ची किंमत मला काढायची. तर बघा पहिल्यांदा 12 गुणिले 21,000 आणि 12 वजा एक्स बरोबर 36,000. असं का केलं? कारण की त्यांनी एक दिले की नफा वाटून घेतला समम प्रमाणात. म्हणजे
ए ची गुंतवणूक आणि ब ची गुंतवणूक यांचा जर रेशो काढला तर 1 येते. मग ब इकडे नेला, ए ची गुंतवणूक आणि ब ची गुंतवणूक ही सेम मानली. ए ची गुंतवणूक 21,000 ही 12 महिन्यांसाठी होती. ब ची गुंतवणूक 36,000 ही 12 वजा x महिन्यांसाठी होती. तर मला x ची किंमत काढायची की किती महिन्यानंतर बी सहभागी झाला व्यवसायामध्ये. मग आता मी हे 3 शून्य आणि हे 3 शून्य उडवून टाकतो. बरोबर, 12 एके 12, 12 त्रिक 36, म्हणजे इथे 21 आलं आणि इकडे 12 वजा x 3 आलं. 3 नी कंसाला गुणतो, 12 त्रिक 36 वजा 3x, इथे 21 आलं. हे 3x इकडे गेले की अधिक होईल आणि हे 21 इकडे आणूया. 3x वजा 36 वजा 21, 6 नाही गेले 5, 3 2 गेला 1, 3x 3 1 3, 3 5 15, x बरोबर आलं 5. म्हणजे 5 महिन्यानंतर बी या व्यवसायात सहभागी झाला. कुठे ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 1, 5 महिने. समजते? म्हणून माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की एकदम व्यवस्थितरित्या याची मांडणी करा. शाब्दिक उदाहरण असेल तर त्याचं तुम्ही काय म्हणतात त्याला, इमेजेस मध्ये रूपांतर करा. सोपं जाईल आपल्याला. तुम्ही मांडा, चित्र काढा, काही करा. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न समजला पाहिजे. प्रश्नांची एकदम काटछाट करा. एक एक वाक्य वाचा आणि त्याचं रूपांतर करत चला. एक वाक्य वाचा, परत त्याचं रूपांतर करा. एक वाक्य वाचा, परत त्याचं समीकरणामध्ये रूपांतर करा. असं गेल्यानंतरच तुम्हाला एकदम सोपा वाटेल हा प्रश्न. इव्हन सगळे प्रश्न. पुढचा प्रश्न, या सिरीज मधला लास्ट प्रश्न बघा. वर्षातील 31 दिवसांच्या महिन्यांची संख्या आणि 30 दिवसांच्या महिन्यांची संख्या यांचं गुणोत्तर काढायला लावलं तुम्हाला. यांचं गुणोत्तर काढा. आता हा बघा मी लिहितोच तरी. जान, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जानेवारी कितीचा असतो? 31 चा. फेब्रुवारी समजा 28 असतो. मार्च असतो 31, मग एप्रिल 30, मे असतो 31, जून 30, जुलै 31, परत ऑगस्ट असतो 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. आता 31 दिवसांच्या महिन्याचे 31 दिवस असणारे महिने किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. किती आहेत? 7. आणि 30 दिवसांच्या महिन्याचे 30 दिवस किती आहेत? 1 2 3 4. यांचे गुणोत्तर म्हणजे 7/4, 7/4. ऑप्शन क्रमांक सी, 7/4. सोपं होतं पण थोडंसं लेंदी होतं हा प्रश्न. तर मित्रांनो, या सिरीज मधील हा चौथा व्हिडिओ होता. यातील 25 प्रश्न आपण सॉल्व्ह केले आहेत व्यवस्थितरित्या. आणि हा व्हिडिओ, यातील प्रश्न तुम्हाला समजत असतील, काय अडचण आली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये उत्तर द्या, कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. तर चला, अभ्यास करताय, अभ्यास करत राहा. बाय बाय, धन्यवाद.